आमदार अनुप अग्रवाल यांची सतर्कता आणि पोलीस दलाची तत्परता, लॉजेस व कॅफेवर छापेमारी, संस्कृती व संस्कार अडचणीत आणणारे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। मोहाडी येथील अघोरी विद्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, घटनेची सखोल चौकशी करावी। जिल्हाधिकारी कार्यालयात 2 मिनिटांचे मौन स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली। आणि मकर संक्रांती निमित्ताने विंटर स्पेशल फ्लेवर फिएस्टा पाक कला स्पर्धेचे आयोजन। आई वडिलांनी आपले मुले-मुली यांचा शैक्षणिक विकास व वर्तनावर लक्ष ठेवले पाहिजे। शहरातील कॅफे लॉजेस चालकांनीही निव्वळ थोड्या आर्थिक स्वार्थासाठी पवित्र संस्कृती व संस्कार अडचणीत आणू नयेत। कोणताही गैरप्रकार व अवैध उद्योग धुळे शहरात चालू दिले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा आमदार अनुप अग्रवाल यांनी दिला आहे। दरम्यान आमदार अग्रवाल यांच्या सतर्कता व सूचनेनुसार पोलीस प्रशासनाने शहरातील काही अवैध कॅफे व लॉजेसवर अचानकपणे छापेमारी करीत काही तरुणींना ताब्यात घेत कारवाईची भूमिका घेतली आहे। अवैध व्यावसायिकांचे प्रतिष्ठाने मनपा प्रशासनामार्फत निष्कासित केली जातील, असे देखील या निमित्ताने सूचित करण्यात आले आहे। धुळे शहरातील काही कॅफे व लॉजेस येथे अवैधपणाने तरुणींना रूम्स व जागा उपलब्ध करून दिली जाते। बहुतांश वेळा तिथे गैरप्रकार घडण्याची शक्यता देखील असते। शाळा कॉलेजेस बुडवून काही तरुणी अशा ठिकाणी वेळ घालवत असल्याच्या तक्रारी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे सदर तक्रारी कथन करीत उचित चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या। पोलीस प्रशासनानेही गोपनीयपणे याबाबतची वस्तुस्थिती हुडकून काढीत दिनांक 30 जानेवारी रोजी अचानकपणाने शहरातील दत्त मंदिर चौक, देवपूर भाग इतर ठिकाणी छापेमारी करीत काही कॅफे व लॉजेस येथून काही तरुणींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी संबंधितांच्या पालकांना बोलवून उचित कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। कारवाई करतेवेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, आमदार अनुप अग्रवाल, धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धनंजय पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि मनपा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान धुळे शहरातील प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुला व मुलींकडे त्यांचा शैक्षणिक विकास व वर्तनावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे। प्रत्येकानेच आपली पवित्र संस्कृती व संस्कार जपले पाहिजेत। धुळे शहरातील कॅफे व लॉजेस चालकांनी निव्वळ थोड्या आर्थिक स्वार्थासाठी कोणत्याही अवैध उद्योग व गैरप्रकारास बळी पडू नये। कोणत्याही प्रकारचे अवैध उद्योग व गैरप्रकार आपल्या प्रतिष्ठानात होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे। अन्यथा अवैध उद्योग व गैरप्रकार सुरू असलेली प्रतिष्ठाने धुळे महानगरपालिकेमार्फत कठोर कारवाई करीत निष्कासित करण्यात येतील, असा सज्जड इशारा आमदार अनुप अग्रवाल यांनी या प्रसंगी दिला आहे। धुळे मनपा अधिकारी कर्मचारी देखील वेगवानपणे परवानगी नसलेले संबंधित अतिक्रमित प्रतिष्ठाने व त्यातील अंतर्गत कच्चे बांधकाम निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे। 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने आदरणीय SP साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। तर SP साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही कायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली, सर्व सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली। तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात, अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सापडल्यात। एकच चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं, हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी SP साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच। आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल
आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका. आणि आपल्या मुली बाळांना, माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते, आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं, त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो. साहेब, जसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, की जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतो, त्यांच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत. आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो. तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करा. मोहाडी डांगरी येथील स्मशानभूमीत जादूटोणा प्रकरण निषेधार्थ आहे. या प्रकरणात कौटुंबिक वादातून माझा जाणीवपूर्वक नामोल्लेख करीत बदनामी केली जात आहे. प्रत्यक्षात याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करीत दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सौ पूजा मनोहर बडगुजर यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रशासनाकडे केली आहे. धुळे तालुक्यातील मोहाडी डांगरी येथील स्मशानभूमीत नुकतेच जादूटोणा व अंधश्रद्धा पसरवीत पूजाविधी करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले असून या प्रकरणी सोनगीर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संबंधित अघोरी विद्या प्रकाराचा मी स्वतः निषेध करीत आहे. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना निव्वळ कौटुंबिक वादातून जाणीवपूर्वक माझा नामोल्लेख करीत बदनामी केली जात आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करीत दोषींवर कठोर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी यापूर्वीच पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली असून प्रशासनाने या प्रकरणी वेगवानपणे कारवाई करावी अशी मागणी सौ पूजा मनोहर बडगुजर यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा दावा करीत पत्रकार परिषदेत सौ बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे. पूजा मनोहर बडगुजर पीडित व्यक्ती आहे मी. आता जे डांगरी गावामध्ये जे प्रकरण जादूटोणाचं घडलं आहे त्याच्यात इनडायरेक्टली माझ्या परिवाराने माझा उल्लेख केलेला आहे की मी हे घडून आणलेलं आहे त्यांच्या विरोधात. हालाकी माझा फोटो पण तिथे सापडला आहे. म्हणजे हा चुकीचा आरोप हे लोक माझ्यावर करता आहे. ते पण सडेआम करतायत, चॅनल्सवर टाकतायत. ही माझी बदनामी आहे. आणि मी स्वतः एसपी सरांना याचं लेटर दिलेलं आहे, याला निगडीत लेटर दिलेलं आहे की त्याच्यात तपास करण्यात यावा. अंधश्रद्धा कमिटी जी आहे ते पण याच्यावर तपास करत आहे. मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आलेली आहे, सोनगीर पोलीस स्टेशनला, जिथे माझ्या परिवाराने अज्ञात व्यक्तींबद्दल गुन्हा नोंदला पण त्याच्यात पर्सनल आमची नावं टाकले संशयितांमध्ये. तर मी प्रेसच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही. माझं 6 वर्षापासून डायव्होर्स केस चालू आहे. तर पर्सनल गोष्टी ह्या गोष्टीशी निगडीत केली गेलेली आहे. हालाकी माझी अशी विनंती, परिवाराने हे विचार केला पाहिजे की याच्यात पूर्ण परिवाराचा फोटो आहे 9 जणांचा. तर परिवाराचं कोणी अहित करतंय याच्यावर जर विचार केला तर माझा आणि माझ्या पतीचा मनोहर सुदाम बडगुजरांचा संसार जुडू शकतो आणि आम्ही नव्याने एक चांगली जिंदगी घालवू शकतो. म्हणून हे गैरसमज कृपया सगळ्यांनी दूर करावे. माझ्या सासरच्या लोकांनी किंवा समाजाच्या लोकांनी हे सर्व दूर करून मला परिवाराकडनं हीच विनंती आहे की याच्यावर पॉझिटिव्ह, तुम्ही सगळे एज्युकेटेड बॅकग्राऊंड आहे तर पॉझिटिव्ह विचार करून मलाही विचारण्याची मलाही माझे विचार मांडण्याची एक संधी द्यावी. जर तुम्ही समोर म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली न बोलता समोर येऊन जर मला डायरेक्ट विचारलं असतं ना तर बेटर. मला असं वाटतं की तुम्ही विचारायला पाहिजे होतं. माझी बदनामी बाहेर न पसरवता इंडिव्हिज्युअली. मी नाव नाही घेत कुणाचं कोणी केलेलं आहे काय केलंय. फक्त एक विनंती आहे, पॉझिटिव्हली व्यवस्थित विचार करा. हे कोणी केलेलं आहे त्याच्यावर माझ्या परिवाराने विचार केला पाहिजे, जेणेकरून जो तिसरा व्यक्ती हे घडून आणतोय तो हे स्टॉप करेल आणि आपला परिवार पण जुळून राहील, एकत्र राहील. माझा स्वतःचा संसार वाचून आम्ही एक चांगली लाईफ घालवू. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण
लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देत हुतात्मा पत्करलेल्या वीर शूरांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी धुळे जिल्ह्यासह देशभर सर्वच प्रशासकीय कार्यालय, शासकीय व निमशासकीय संस्था कार्यालय या ठिकाणी दिनांक 30 जानेवारी रोजी 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. यानुसार धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, महादेव खेडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसीलदार पंकज पवार, प्रवीण चव्हाणके, सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने धुळे शहरात विंटर स्पेशल फ्लेवर फिएस्टा पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित स्पर्धेत 15 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विजेत्या स्पर्धकांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे. धुळे शहरात मकर संक्रांती सणाचे औचित्य साधित JLW धुळे यांच्या वतीने विंटर स्पेशल पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ऋतुराज रिजेन्सी हॉटेल येथे आयोजित स्पर्धेत 15 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मास्टर शेफ मनीषा डिलाणे यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली, तर सौ सानिका दिवरे हे विशेष अतिथी म्हणून निमंत्रित होते. या प्रसंगी रितू जैन व सारिका कांक्रिया यांनी नौकार महामंत्रांचे सादरीकरण केले आहे. सोनल बर्डिया सहसचिव आणि दीपाली साबद्रा सहसचिव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कल्पना सिसोदिया अध्यक्ष यांनी भाषणाने पाहुण्यांचे स्वागत केले. स्वाती संघवी मुख्य सचिव यांनी अधिवेशन संबोधित केले. मानसी मुथा उपाध्यक्ष यांनी स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली. तसेच सर्व JLW सदस्यांचे सुंदर भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे विजयरजजी ताजी सांगवी, दुसरा क्रमांक मंगलाजी बाफना, तिसरा क्रमांक सरोज छाजेड व उत्तेजनार्थ पूजाजी बेदमुथा, तनुजी सिंघवी, माधुरीजी कापडिया, मोनाजी नाबरिया यांनी प्राप्त केला असता त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आहे.